आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पाहिलंच नाही का म्हणते ना मी, कमिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाऊ। कसा तुझ्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेतला का नाही? तुझी आजी ना, वेड्डी आजी, ती बघ त्या कमळीला कशी खराच्या बाहेर हाकलून देते। नमस्कार का दे सर्वांना। ओ प्लीज, माझं डाएट आहे। अनिका, देवाचा प्रसाद आहे, नाही म्हणायचं नाही। हो नका। रेश, काही नाही, काही नाही। थांबा थांबा, हे बघा, हा प्रसाद खाण्याच्या योग्यतेचा नाहीये। बहिणी, अगं ह्या लाडवाला ना रॉकेलचा वास येतोय। कामिनी, असं काहीही नाहीये। काही काय बोलतेस तू? देवाचा प्रसाद हा भक्तिभावानी देवाचं नाव घेऊन खायचा। हो अगं, पण तू बघ रे, काही नाही, सगळ्यांनी निर्धास्तपणे खा प्रसाद। काय झालं? तुम्ही दोघी का प्रसाद खात नाही? बरं का तुला? नाही खाते। माझ्या हाताला लागलं म्हणून भरवायचं म्हणतेस का? नाही नाही, खाते ना मी, खाते। मी देते तिला। अगं प्रसाद आहे अनिका, खा ना। हो सांगते खायला। थोडं थोडं का, काही नाही होणार। आपल्यालाच एवढा त्रास होतोय, लोकांनी तो रॉकेल घातलेला लाडू खाल्ला तरी कसा असेल? का नाही खाणार? पण ते मी बनवलेले लाडू खाणार, ज्यात रॉकेल टाकलेलं नाही। काय कडू आजी, ते कसं आहे माहित आहे काय? मी बनवलेल्या लाडूत रॉकेल नाही, तर प्रेमाची भावना होती। आणि तुमच्या डोसक्यात जसं तुमच्या जिभेवर कडवटपणा आहे की नाही, तसाच आहे। त्याचमुळे तुम्ही देवाच्या प्रसादाला बी सोडलं नाहीत। अशोक,
मोठे आहेसा म्हणून गप बसलोय, पण लई शिफारस करायला जाऊ नका. जो जशी कामं करतोय की नाही त्यांना तशीच फळं मिळतात. म्हणूनच तुमच्या वाटेला रॉकेल घातलेले लाडू आणि इतरांच्या वाटेला मी स्वतःच्या हाताने बनवलेलं तुपातलं लाडू आलं. आता हे समजा कसं कळलं हे विचार करायला डोकं खाजवू नका, मी सांगतो. हे काम नक्कीच त्या कडू आजी आणि तिच्या नातीचं असणार. हे असलं लाडू आता लोकांनी देऊन चालणार नाही. आता काय करू? हे काय पाहिजे? कमळे, खरं हे लाडू लोकांनी दिलं तर प्रॉब्लेम आहे. त्या कडू आजी आणि तिच्या नातीलाच देतो. ही अनिका काय धड वागणार नाही ह्याची तर मला गॅरंटी होतीच. पण तुमचं काय हो, तुम्ही तर वयानं मोठे आहेत की नाही, हा? तरी बी असं वागलात. एवढ्या थराला कसं काय गेला तो? हे खाऊन आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं मग. वय काय? मग ह्योच विचार इतरांबद्दल करायचा होता की? त्यासनी काय झालं असतं माझी? तुमचा राग माझ्यावर आहे की नाही? मग इतरांना कसा पाहिजे त्रास द्यायला लागलाय? सुधरा आधीच सांगायलोय, वेळ गेलेली नाही. अन्नपूर्णा आजींचा विचार करतोय म्हणून मी अजून गप्प आहे, नाहीतर तुमचा टांगा मी कवाच पलटी केला असता. आणि काय ग अनिका, जरा लाज वाटत नाही? तुझी आजी तिच्या मोठ्या नातीसाठी केवढं काय काय करायला निघाल्या आणि तू त्यांच्या भावनेत सगळं खेळायला निघालीस. अगं काहीच कसं वाटत नाही ग तुला? अगं एवढी चांगली माणसं तुझ्या वाटेला आलीत ते नशीब समज तुझं. केवढी मायाळू, प्रेम करणारी, तुझं चांगलं चितणारी माणसं आहेत की नाही, नशीब समज. ते आहेत तोवर सुधार. ते जर नसतील की नाही तुला कुणी विचारणार बी नाही, एवढं लक्षात ठेव. आता तुला शेवटचं सांगतो, मी बी अन्नपूर्णा आजीसनी आजी म्हणतो. आता जोवर मी आहे तोवर तुला त्यांच्या भावनांसंग मी खेळू देणार नाही. ह्यो कमळीचा शब्द आहे. आणि आत्तापत्र तुला कळलंच असेल कोल्हापूरच्या माणसांचा दणका काय असतोय ते. त्यामुळं माझ्या नादाला लागायचं नाही, आधीच सांगून ठेवतो.